नर्मदे हर. आज आपण हनुमंतांची कथा बघत आहोत. तर हनुमानाला भगवान शंकराचा अंश मानले जाते आणि त्यांना रामायणाच्या महाकाळामध्ये विशेष महत्त्व आहे. येथे हनुमानाची कथा आपण संक्षेपाने दिलेली आहे. हनुमानाचा जन्म. हनुमान हे वायुपुत्र आणि केसरी अंजनीचे पुत्र म्हणून ओळखले जाते आणि अंजनी मातेने भगवान शिवाचे तप करून त्यांच्या वरदानामुळे शिवाचा अंश जन्माला आले. त्याच वेळी वायुदेवाने त्यांना शक्ती आणि वेगाचे वरदान दिले. रामायणामध्ये हनुमानाची अनन्यसाधारण अशी भूमिका आहे. रामाच्या पत्नी सीतेला रावणाने जेव्हा हरण केले तेव्हा ते हनुमान लंकेत पोहोचले आणि त्यांनी लंका कशी जाळून टाकली याचे उदाहरण सर्वांनाच माहिती आहे. तसेच आता हनुमान चालीसाचे आपण काही महत्त्व बघणार आहोत. तर हनुमान चालीसा ही जो आजही कोणी नित्य नियमाने करतो त्यावरती हनुमान सदैव प्रसन्न राहता आणि आजही ते जिवंत आहे. असे एक देव आहे सर्व देवांमध्ये की ते आजही अमर आहेत. त्यामुळे हनुमान चालीसा ही पठण करून त्यांची कृपा आपल्याला मिळविता येते. आणि ही हनुमान चालीसा संत तुलसीदासांनी लिहिली असून ती हनुमानाच्या भक्तीचा सर्वोत्तम मार्ग असा मानला जातो. त्यामुळे जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि खाली जी बेल आयकनची घंटी आहे तीही दाबायला विसरू नका. आणि जर काही माहिती अजून हवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. नर्मदे हर, नर्मदे हर. जय श्रीराम, जय हनुमान.